आज आपण काय पाहतोय? स्टोरी ऑफ झेड. स्टोरी ऑफ झेड. या स्टोरी ऑफ झेड हे पाहत असताना आपण या बोर्डावर काय काय लिहिले ते आपण एकदा पाहू. ठीक आहे, परत एकदा त्याचं आपण काय करू, रिव्हिजन करू. झेड हा जो झेड आहे हा कॅपिटल झेड आणि स्मॉल झेड दोन्ही झेड कसे आहेत? वेगवेगळे. हा कोणता झेड आहे? कॅपिटल झेड. यालाच आपण मोठा झेड म्हणतो, बरोबर आहे. आणि हा कोणता आहे? स्मॉल झेड. यालाच आपण छोटा झेड म्हणतो, है ना. ज्या वेळेस एखाद्या वाक्याची सुरुवात आपल्याला करायची असते किंवा ज्या वेळेस आपण फुल स्टॉप देऊन वाक्य चालू करत असतो त्यावेळेस त्या शब्दाचं पहिलं अक्षर आपल्याला कॅपिटल लिहावं लागतं. दुसरं कारण काय आहे कॅपिटल झेडचं? दुसऱ्या वेळेस कुठं आपण यूज करतो? ज्या वेळेस आपल्याला नाऊन, प्रॉपर नाऊन ज्यावेळेस लिहायचं असतं त्यावेळेस त्या नाऊनचं पहिलं अक्षर झेड लिहावं लागतं. जसं की आपल्या वर्गात गायत्री आहे, गायत्रीचा पहिला अक्षर जी आहे, तर गायत्रीचा पहिला अक्षर जी हा स्मॉल नाही तर काय येईल? कॅपिटल. मुंबई आहे, मुंबईचं पहिलं अक्षर कॅपिटल, बरोबर आहे. इंडिया आहे, इंडियाचं पहिलं अक्षर कॅपिटल आहे. म्हणजे कुठल्याही देशाचा असो, गावाचा असो, माणसाचा असो, जे एकमेव गोष्ट आहे त्या गोष्टीचं पहिलं अक्षर काय येतं? कॅपिटल येतं. हा आहे आपला कॅपिटल झेड आणि हा काय आहे? स्मॉल झेड, बरोबर आहे. आता या झेडला मराठीमध्ये काय म्हणतात? झो. मराठीमध्ये काय म्हणतात? झो. अजून एका अक्षराला मराठीमध्ये झ म्हणतात, ते कोणतं आहे? जे एच. जे एच त्याला सुद्धा झ म्हणतात आणि ह्या झेडला सुद्धा झ म्हणतात. प्रसंगानुसार आपल्याला जे एच वापरायचं का झेड वापरायचं ते आपल्याला ठरवावं लागतं. लक्षात आहे? त्यानंतर हा जो झेड आहे हा झेड आपल्या एकूण अल्फाबेट मध्ये कितव्या नंबरला आहे? 26. झेड हा अल्फाबेट मधला शेवटचा अक्षर आहे. याचा अर्थ आपल्या अल्फाबेट मध्ये किती आपल्या एकूण अल्फाबेट मध्ये किती अल्फाबेट्स आहेत? 26 आणि हा शेवटचा आहे 26 नंबरचा आहे. पण इंग्लिश मध्ये अल्फाबेट किती आहेत? 26 आहेत, 26 आहे. आलं लक्षात? ही आपली झेडची झाली आता माहिती. आता या झेडला कोणकोणत्या प्रकारामध्ये बदलावं लागतं? या ठिकाणी मी लिहिलंय झेडला मराठीमध्ये काय म्हणतात? झ. आता या ठिकाणी मी किती झ लिहिले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 खडीमध्ये 14 अक्षर असतात जे अवयव त्याला वापरून ते बदल केले जातात. म्हणजे सध्या काय आहेत? यांना कपडे घातलेले नाहीत आणि अवयव म्हणजे या अक्षरांचे कपडे. आता आपल्याला कपडे घालायचे का? चला, यांना कपडे घातल्यास यांच्यामध्ये काय काय बदल होतो, यांची कोणती कोणती रूपं होतात ते आता आपण पाहू. पाहायचे का यांची रूपं? चला यांची रूपं पाहू आता आपण. बघा हा झ आहे, झला झेड म्हणतात, बरोबर आहे. आता हा झ आहे, या झला आपण कानाचा कपडा घालू, काना काढू त्याला, आहे की नाही? हा काढला झला काना, झा. झला काना झा. या झला पहिली वेलांटी झी. या झला देऊ आपण दुसरी वेलांटी. पटापट वाचायचं. या झला देऊ आपण पहिला उकार. या झला देऊ आपण दुसरा उकार. या झला देऊ आपण एक मात्रा. या झला देऊ आपण दोन मात्रे. या झला देऊ आपण एक काना आणि एक मात्रा. या झला देऊ आपण एक काना आणि दोन मात्रे. झौ.
याला देऊ आपण एक अनुस्वार झंग. याला देऊ आपण दोन विसर्ग सहा. याला देऊ आपण अर्धा चंद्र आणि याला एक काना आणि त्याच्यावर अवयव किती झाले बघा. इथं अवयव दिलाच नाही आपण. इथं अवयव दिले आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता हे दोन्ही अवयव सारखेच आहेत म्हणून आपले अवयव किती झाले 12. आपण मराठी शब्दांना अवयव जोडून त्याचा उच्चार आपण चेंज केला. बरोबर आहे. याच उच्चाराच्या आधारे याच अक्षराच्या आधारे आपण काय बनवतो शब्द बनवतो. हे उच्चार आपल्या लक्षात असले पाहिजेत. मराठीचे तर आपण उच्चार आपण चेंज केले. मराठीला तर आपण अवयव लावले. मग आता या झेडला अवयव लावायचे का. याच्या अगोदर आपण लावलेले आहेत अवयव. बरोबर आहे. या अगोदर आपण एवढी अक्षरं पाहिली एवढ्या अक्षरांच्या स्टोऱ्या पाहिल्या त्याच्यामध्ये आपण अवयव लावलेले आहेत. याला पण अवयव लावू. चला झ झेड हा काना दिलाय म्हणून झेडला समोर ए. काना म्हणजे ए. वेलांटी म्हणजे आय. दुसरी वेलांटी म्हणजे डबल ई. पहिला उकार म्हणजे यू. दुसरा उकार म्हणजे डबल यू. मात्रा म्हणजे ई. दोन मात्रे म्हणजे ए आय. एक काना एक मात्रा म्हणजे ओ. दोन मात्रा एक काना म्हणजे ए यू. अनुस्वार म्हणजे ए एम. आणि विसर्ग म्हणजे एच. आणि अर्धा चंद्र झा ए. आणि झावर अर्धा चंद्र. बरोबर. ज्या पद्धतीने आपण मराठी अक्षरांना अवयव जोडले त्याच पद्धतीने आपण या इंग्रजी अक्षरांना सुद्धा अवयव जोडलेले आहेत. आता आपल्याला इंग्रजी अक्षर सुद्धा वाचता येतील. आता याचं वाचन करायचं का आपण. चला माझ्या पाठीमागे म्हणा. झ झेड झा झेड ए जी झेड आय जी झेड डबल ई झू झेड यू झू झेड डबल ओ जे झेड ई झई झेड ए आय झो झेड ओ झाऊ झेड ए यू झम झेड ए एम झा झेड ए एच झा झेड ए झ झेड ओ. वाचन झालं आपलं. आता मी या झेड वरून तुम्हाला रोजच्या प्रमाणे 5 शब्द तुम्हाला पाठांतरासाठी देणार आहे आणि त्या 5 शब्दावरून 5 वर्ड्स वरून आपल्याला काय बनवायचे वाक्य बनवायचे आहे. त्या 5 वर्ड्स वरून आपण 10 वाक्य बनवणार आहोत. ठीक आहे. त्यावेळेस आपली झेडची स्टोरी कंप्लीट होईल. तर आता सध्या तुम्ही काय करा हे लिहून घ्या. ठीक आहे. हे कंप्लीट लिहून घ्या. चला बघा झेडची कहाणी पाहत असताना आता आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आलो. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय करतोय तुम्हाला झेड पासून मी काय केले 5 वर्ड्स दिले. किती वर्ड्स दिले. झेब्रा. झेब्रा म्हणजे झेब्राच. झिरो. झिरो म्हणजे शून्य. झिगझॅग. झिगझॅग असतं की नाही
वाकडं तिकडं, उभं वर खाली वर खाली वर खाली, है ना. झिगझॅग, झिगझॅग म्हणजे वाकडा तिकडा असा, है ना. झू, झू म्हणजे प्राणी संग्रहालय. पाहिलंय का? सगळे प्राणी असतात एका ठिकाणी, आपण पाहायला जातो, तसलं प्राणी संग्रहालय. झू म्हणजे प्राणी संग्रहालय. झिप, झिप म्हणजे तुमच्या पॅन्टीला असते की नाही चेन, पॅन्टीची चेन म्हणजे झिप, है ना. तर अशा पद्धतीने आपण झेड पासून सुरू होणारे 5 वर्ड्स पाहिले. हा काय आहे? झेड. हा काय आहे? झेड. हा आहे झेड. हा आहे झेड. हा आहे झेड. प्रत्येक शब्दामध्ये झेड आहे. आता या 5 शब्दापासून आपल्याला वाक्य तयार करायचे. आता वाक्य म्हणजे सेंटेन्स तयार करण्यासाठी मी या ठिकाणी हेल्पिंग वर्ब दिलेले आहेत, आहे की नाही. प्रत्येक वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरावे लागतात. बघा हेल्पिंग वर्ब प्रेझेंट टेन्स मधले कोणकोणते आहेत? एम, इज, आर. पास्ट टेन्स मध्ये कोणते आहेत? वॉज आणि वेअर. आणि फ्युचर टेन्स मधले शाल आणि विल. आता या ठिकाणी आयच्या पुढे काय येतो? एम येतो. आय एम, आय एम, वी आर, वी आर, है ना. ही इज, ही इज, शी इज, शी इज, दे आर, दे आर. त्यानंतर यू आर, यू आर. इट इज, इट इज. This is, this is, this is, that is, that is, that is. मुकेश इज, मुकेश इज. बरोबर आहे. म्हणजे आपण हे पाहिले म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला ती वाक्य बोलता येतात. लक्षात आलं. आता याच्या पुढं यापैकी एक एक शब्द ठेवायचा आणि वाक्य पूर्ण करायचं. मी ह्या ठिकाणी तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वाक्य तयार करून दाखवतो. एम इज आर. तुम्हाला काय करायचंय? एम इज आर हे जे काही या ठिकाणी हेल्पिंग वर्ब दिलेत हे हेल्पिंग वर्ब चेंज करायचे आणि त्याला पास्ट टेन्स मध्ये लिहायचं. पास्ट टेन्स मध्ये लिहिण्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला? या ठिकाणी फक्त आणि फक्त वाज आणि वेअर चेंज करावं लागणार आहे. म्हणजे एम इज आर च्या ठिकाणी काय लिहावं लागणार आहे? वाज आणि वेअर. फ्युचर टेन्स साठी काय करावं लागणार आहे तुम्हाला? एम इज आर च्या ठिकाणी शाल विल, वाज वेअर च्या ठिकाणी शाल विल. बनवून पाहिजे का? चला बनवू. आय एम, आय एम म्हणजे मी आहे. आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे. मी आहे. काय आहे याच्यापैकी? झेब्रा आहे. आय एम झेब्रा, आय एम झिरो, आय एम झिगझॅग, आय एम झू, आय एम झिप. काय तुम्ही याच्यापैकी? आय एम झिगझॅग. मी वाकडा तिकडे आहे. वाकडा तिकडे असतं का माणूस? आय एम झिरो. हिरो आहे का झिरो आहे तुम्ही? झिरो बी नाही का? बर. आय एम झेब्रा करा. पण झेब्रा आहात तुम्ही. झू, आय एम झू म्हणजे प्राणी संग्रहालय कसा होऊ शकेल? आय एम झिप म्हणजे पॅन्टीची चेन. मी पॅन्टीची चेन आहे. आय एम झेब्रा. ठीक आहे. झेब्रा करा ना. काय होते? आय एम झेब्रा. हे झालं एक वाक्य. वी आर झिरो. वी आर झू नाही. वी आर काय बी करा. वी आर झिरो करा. चला आम्ही झिरो आहोत. वी आर झिरो. ही इज बर. ही इज झिरो. चला ही इज झिरो. शी इज
but she is zero. They are zebra. ठीक है, they are zebra. They are zebra. They are zebra. You are. You are zero. It is. अरे zebra zero ना तो बाकीची करा की it is zoo. It is zoo. It is zoo. This is zip. This is zip. Pantyची chain. This is zip. ही pantyची chain आहे. This is zip. Zip. This is zip. That is zigzag. That is zigzag. Then बरोबर आहे. आणि मुकेश इज झिरो. ओके, बघा या ठिकाणी काय केलं आपण, लक्षात घ्या. या ठिकाणी काय केलं आपण, इथले जे शब्द आहेत तेच आपल्याला घ्यायचे होते, त्यामुळे आपण घेतले. बाकी तुम्ही तुमच्या मनानं कोणतेही ठेवू शकता. मुकेश इज हिरो, मुकेश इज डॉक्टर, मुकेश इज स्टुडंट, मुकेश इज कलेक्टर, तुम्ही काही लिहू शकता. पण या ठिकाणी काय करायचं होतं आपल्याला, या ठिकाणी आपल्याला इथले जे 5 वर्ड्स आहेत हे 5 वर्ड्सच वापरायचे होते. म्हणून आपण या ठिकाणी 5 वर्ड्स वापरून हे सेंटेन्स तयार केलेले आहेत. लक्षात आहे मुकेश, आलं लक्षात? हे 5 वर्ड जे आहेत ते 5 वर्ड्स वापरून आपण या ठिकाणी सेंटेन्स तयार केलेले आहेत. असे सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता. आता याच्यामध्ये हॅव इज आर वापरून हे सेंटेन्स तयार केले. तुम्हाला आता हे सेंटेन्स चेंज करायचे पास्ट टेन्स. कशामध्ये? पास्ट. पास्ट टेन्स मधले जे काही वर्ड्स आहेत ते कोणते आहेत? हेल्पिंग वर्ड्स. हेल्पिंग वर्ड कोणते आहेत पास्ट मधले? वॉज, वेअर. हे कुठले आहेत? हे प्रेझेंट मधले आहेत. आणि हे फ्युचर, FUTURE, फ्युचर. ठीक आहे. तर तुम्हाला आता हे प्रेझेंट मधले बनवून दाखवले. तुम्ही यांना काय करा, पास्ट मध्ये तयार करा. पास्ट मध्ये तयार करण्यासाठी काय करावं लागणार आहे? एम इज आरच्या ठिकाणी तुम्हाला वॉज किंवा वेअर घ्यावं लागणार आहे. जिथं आर आला तिथं काय येईल? वेअर येईल. आणि जिथं इज आला तिथं काय येईल? वॉज. जिथं आर आला तिथं काय येणार आहे? वेअर. जिथं इज आला तिथं काय येईल? वॉज. ठीक आहे. आणि आय आणि वीच्या पुढे काय येणार आहे? शाल. आणि बाकी सगळ्यांच्याच पुढे काय येणार आहे? विल. आलं लक्षात? आय आणि फ्युचर टेन्स मध्ये ज्यावेळेस आपण वाक्य तयार करू त्यावेळेस आयच्या पुढे आपल्याला शाल घ्यावा लागणार आहे आणि वीच्या पुढे आपल्याला शाल घ्यावा लागणार आहे. आणि बाकी जेवढेही सब्जेक्ट्स आहेत त्या सगळ्यांच्या पुढे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? विल घ्यावं लागणार आहे. आणि वाक्य पुन्हा जशास तसं तयार करायचं आहे. आता बघा, आय एम झेब्रा, वी आर झिरो, ही इज झिरो, शी इज झिरो, दे आर झेब्रा. आता बघा या ठिकाणी अजून एक चूक झाली आपली. चूक काय झाली बघा. दे आर झेब्रा, ते झेब्रा आहेत. पण झेब्रा एक आहे का अनेक आहेत? अनेक आहेत. या ठिकाणी झेब्राज या ठिकाणी. ठीक आहे. यू आर झिरो, झिरो काही एक असला अनेक असला काय? झिरो. इट इज झू, दिस इज झू, दॅट इज मुकेश. बाकी बरोबर आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला तयार करायचे आहेत वाक्य. तयार करता येतील का? काही अडचण आहे का? चला तयार करा. या ठिकाणी
आपली झेडची स्टोरी संपलेली आहे.